Good morning, student. Today we will discuss about the topic to construct a quadrilateral if two adjacent sides and any three angles are given. Solve the example. Construct quadrilateral LEFT such that length of EL equal to 4.5 cm, length of AF is equal to 5.5 cm, measure angle L is 60 degree, measure angle A is equal to 100 degree, measure angle F is equal to 120 degree. Let us show the given information in the figure. From the figure, we see that segment LE of length 4 cm can be drawn. 4.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा आहे आपल्याला. LE 4.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर. And after drawing the segment EF of length 5 centimeter, making the angle of 100 degree at the point E with segment LE. आता सेगमेंट LE वर या पॉइंट E जवळ आपल्याला 100 डिग्रीचा अँगल करायचा आहे. इथं 100 डिग्रीचा येतो बघा. कितीचा अँगल केलेला आहे 100 डिग्री. कंपासामध्ये 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. कंपासाचं टोक E वर ठेवून हा जो रे काढला त्याला इंटरसेक्ट करणारा आर्क करायचा आहे. याला नाव द्या F. हा झाला 5.5 सेंटीमीटर. We get 3 points LE and F. Let us draw the ray making the angle of 60 at the point L. आता L जवळ आपल्याला 60 अंशाचा कोन करायचा आहे. हे बघा हा 60 अंशाचा कोन इथं आलेला आहे. याच्यातनं पुन्हा एक रे काढून घेतो. हा झाला तुमचा 60 डिग्रीचा. आता मेकिंग द अँगल ऑफ 120 डिग्री ॲट द पॉइंट F. हा जो पॉइंट F होता या पॉइंट F जवळ आपल्याला 120चा अँगल करायचा आहे.
आणि हे दोन रेज ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील. नाव वी कॅन दिस टू रेज ॲट द पॉईंट टी. आता पॉईंट टी जवळ काय करतील ते एकमेकांना छेदतील. पण 20चा अँगल करायचा आहे इथे आता. वन 20. अरे थोडंसं वाढवून जर घेतला इथे छत्तोय, याला नाव द्या टी नाव द्या. Now we can construct this complete the quadrilateral in construction. LEFT अशा पद्धतीने दिलेल्या मापावरनं चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू आणि कोणतेही तीन कोन दिले असता चौकोनाची रचना आपल्याला या ठिकाणी करता येते. दोन बाजू आणि या दोन बाजू आणि 1 2 आणि 3 हा 3 कोन. अशा पद्धतीने आपल्याला ही रचना करता आली. Type 4. To construct a quadrilateral if 3 sides and 2 angles included by them are given. Example, construct quadrilateral PQRS such that length of QR is equal to 5 cm, RS is equal to 6.2 cm, SP 4 cm, measure angle R is equal to 62 degree, measure angle AC is 75 degree. First draw the rough figure. Let us draw the rough figure. Show the given information in the figure. चौकोनाची कच्ची आकृती काढून त्या आकृतीत दिलेली माहिती दाखवलेली. त्यावरून तुमच्या लक्षात येईल दिलेल्या लांबीचा एक QR काढायचा आपल्याला. 5 सेंटीमीटरचा QR काढायचा आहे आणि बिंदू R जवळ 62 अँगलचा डिग्रीचा एक अँगल काढायचा आहे आपल्याला. From the figure we see that after the drawing segment QR and segment RS, drawing making the angle 62 degree. It is 62 degree करायचं आहे. First draw the segment QR is 5 centimeter. QR 5 centimeter. Making the angle 60 degree at the point R. इथं R बिंदूवर आपल्याला 62 अंशाचा कोन करायचा आहे. 62 डिग्रीचा. याच्यातून जाणारा रे काढून घेऊ आपण. हा अँगल झाला तुमचा 62 डिग्रीचा. आता या R पासनं इथे एक आर्क करायचा आहे या रेवर 6.2 सेंटीमीटर. कंपासामध्ये 6.2 डिस्टन्स घ्यायचं आहे.
याला इथं नाव द्या एस. We can get point Q, R and S of the quadrilateral. We will get point P on the ray SP at a distance of 4 cm from S. या S पासून आपल्याला 4 सेंटीमीटर P पॉइंट घ्यायचा आहे. Which makes up an angle 75 degree. इथे 75 डिग्री अँगल घ्यायचा आहे. हे जर किती अँगल घेणार 75 चा. हा 75 चा इथे. कंपासामध्ये एस पासून हा पी 4 सेंटीमीटर आहे. 4 डिस्टन्स घ्यायचं 4 सेंटीमीटरचा. एस मधनं हा जो रे काढलेला आहे त्याला आर्क करून घ्यायचा आहे. याला नाव द्या पी. पी आणि क्यू जोडून घेऊ. हा झाला 4 सेंटीमीटर. हा झाला 6.2 सेंटीमीटर. या ठिकाणी 75 डिग्रीचा अँगल या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीने हा quadrilateral we get quadrilateral pictures of the given region of the joint P and Q. अशा पद्धतीने हा चौकोन त्या ठिकाणी तयार झालेला आहे.